स्वर्गीय बाड़ा साहेब तिरपुड़े जीवन गौरव पुरस्कार 2025 का किया गया वितरण। यह पुरस्कार युगांतर शिक्षण संस्था अध्यक्ष राजकुमार तिरपुड़े के शुभ हस्ते प्रदान किया गया। युगांतर शिक्षण संस्था की कार्याध्यक्षा वनिता तिरपुड़े ने विराट न्यूज लाइव से बात करते हुए पुरस्कार वितरण पर विस्तार से जानकारी दी। तो आइए देखते हैं हमारे विराट न्यूज लाइव की यह खास रिपोर्ट। स्वर्गीय बाबा साहेब तिरपुड़े जीवन पुरस्कार वितरण करण्यात आला। कोणकोणत्या क्षेत्राचे लोकांना आपण पुरस्कार देण्यात आलेले आहेत? नमस्कार, मी वनिता तिरपुड़े, युगांतर शिक्षण संस्थेची कार्याध्यक्षा। युगांतर शिक्षण संस्थेद्वारे स्वर्गीय बाळासाहेब नाशिकराव तिरपुड़े यांचा स्मृती पुरस्कार आम्ही दरवर्षी देतो। त्यांच्या जन्मशताब्दीनंतर ही 105वी जयंती आहे। तर या जयंतीच्या पुरस्काराचं वितरण यावेळेस आम्ही आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉक्टर्सना देतो। तसंच युगांतर शिक्षण संस्था दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना हा पुरस्कार प्रदान करत होती। यावर्षी आम्ही आरोग्य क्षेत्र निवडलं आणि तिथे जे सामाजिक बांधिलकीतून जे काम करतात लोकांसाठी निस्वार्थ भावनेने, त्या लोकांची आम्ही निवड केली आहे। तर बाळासाहेब तिरपुड़े जीवन गौरव पुरस्काराची मानकरी यावेळेस डॉक्टर संजय उगेमुगेजी आहे, जे अनेक संस्थांद्वारे त्यांचे सेवा देतात आणि ओल्ड एज होम वगैरे चालवतात, वृद्धाश्रम। तर वृद्धाश्रम चालवताना अनेक अडचणी त्यांना येतात। त्या समाजाचं एक मोठं काम आहे सेवेचं। या दृष्टीतून आम्ही त्यांना या पुरस्काराचे मानकरी ठरवलं आणि बाळासाहेब तिरपुड़े यांचा जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर संजय उगेमुगे यांना देण्यात आला। त्यानंतर बाळासाहेबांच्या पत्नी श्रीमती कलाताई तिरपुड़े ह्यांच्या नावाने देखील आम्ही यावर्षी पुरस्कार सुरू केला। तर डॉक्टर उर्मिला क्षीरसागर ह्या रुरलमध्ये गावाखेड्यामध्ये जाऊन महिलांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देतात, त्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण करतात आणि त्यांचं त्या क्षेत्रात भरपूर काम आहे। म्हणून यावर्षी आम्ही श्रीमती कलाताई तिरपुड़े स्मृती पुरस्कार डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांना दिला। त्यांची संस्था आहे, त्या संस्थेच्या मार्फत ते रुरल डेव्हलपमेंट एरियात जाऊन महिलांचे अनेक समस्यांचे निराकरण करतात। मानसिक आहेत त्यांचे, आणखी अनेक जे त्रासदायक महिलांना अनेक त्रासातून जावं लागतं काम करताना, त्या सगळ्यांचे निराकरण त्या संस्था करते। त्यांचंही त्या क्षेत्रात एक मोठं योगदान आहे आणि म्हणून त्यांची निवड आम्ही यावर्षी केली आहे। आणि आज तो कार्यक्रम साहेबांच्या 105वी जयंतीच्या निमित्तानं तो कार्यक्रम दरवर्षी युगांतर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होतो। समस्त संस्थेचे शिक्षक वृद्ध आहेत, जेही सगळे लोक आहेत जोडलेले, बाहेरचे सामाजिक याच्यातले शिक्षक कर्मचारी, सर्व या संस्थेला एक तिरपुड़े परिवाराचं स्वरूप येऊन आम्ही समाजातील लोकांना पुरस्कृत करण्याचे कार्य करते। संस्थेचं हे काम आहे। पुरस्काराचं काय स्वरूप होतं? पुरस्कारमध्ये आम्ही त्यांना त्यांचं मानचिन्ह सन्मानचिन्ह देतो। त्यात त्यांचा गौरव लिहिलेला असतो, एक मानपत्र असतं आणि एक राशी असते, 51,000 रुपये आणि मानपत्र आणि स्मृतिचिन्ह आणि शाल श्रीफळ असतोच। असं हे पुरस्काराचं स्वरूप आहे की त्यांना एक काम करायला उत्साह मिळतो, त्यांच्या कामाचं कौतुक होते। केलं पाहिजे समाजात काम करत असलेल्या लोकांचं, या दृष्टीने आम्ही करतो।
तिरपुडे महाविद्यालयाकडून हा पहिल्यांदा पुरस्कार सोहळा सुरुवात केली आहे की अगोदर पण आपण पुरस्कार दिले? नाही आज युगांतर एज्युकेशन सोसायटी ही गेले 20-22 वर्षापासनं हा कार्यक्रम आयोजित करते. स्वर्गीय बाळासाहेब तिरपुडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जो कार्यक्रम आम्ही देतो, पुरस्कार देतो, याआधी आम्ही पत्रकारांना देत असू. एक पर्टिक्युलर ठरलेलं होतं की आम्ही पत्रकारांना पुरस्कार द्यायचं, पण ते बरेच दिवस दिला आम्ही. एक मला वाटते 10-12 वर्ष आम्ही पत्रकारांना पुरस्कार दिले. मग त्यानंतर ठरवलं की फक्त त्या क्षेत्रातल्या लोकांना का, दुसऱ्याही क्षेत्रात काम करणारे भरपूर लोक आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात, ज्यांचं काही ना काही योगदान आहे समाजासाठी. मग आम्ही असं ठरवून मग वेगवेगळ्या लोकांना शोधलं जे निस्वार्थ भावनेने काम करतात. तिथल्या मग आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांना दिलं. मग स्पोर्ट्समध्ये काम करणारे त्यांना दिलं. आणि मागच्या वेळेस आपलं ते काय त्यांचं नाव राम इंगोलेंना दिलं आपण. आणि ते गाणं छत्तीसगडचे जे होते त्यांना दिलं, कारण त्यांचंही समाजातल्या काहीतरी वेगळं कार्य होतं, त्यांचं वेगळं योगदान होतं, त्यांना दिलं. मग आम्ही बारसे सरांना दिलं. असं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आम्ही देत आलो. यावेळेस आम्ही आरोग्य विभागात काम करणाऱ्या लोकांना ठरवलं, म्हणून यावेळेस दोन्ही डॉक्टर्स आहेत, डॉक्टर संजय उगेमुगे आणि डॉक्टर उर्मिला क्षीरसागर यांना दिलेलं आहे. हर साल की तरह स्वर्गीय बाळासाहेब तिरपुडे जीवन पुरस्कार दिया जाता है जी, और इस वर्ष स्वर्गीय श्रीमती कलाताई तिरपुडे जीवन पुरस्कार भी दिया गया है. हाँ तो क्या यह हर साल शुरू रहेगा ये? हाँ, बिल्कुल बिल्कुल. अभी तक तो हम सिर्फ बाला साहब तिरपुडे के नाम से ही देते थे. इस साल से हमने कलाताई तिरपुडे आई के नाम से भी पुरस्कार शुरू किया है. वो हमेशा किसी महिला को मिलेगा और बाबा के नाम से जो है वो किसी पुरुष मंडल को मिलेगा. तो जो भी समाज में जो काम करते हैं उनके लिए है, उनका गौरव करने के लिए ये पुरस्कार किया है. आज इस पूरे समारोह में कितने लोगों की उपस्थिति है? हमारे तो 500-600 लोग तो रहते ही है, 1000 के आसपास ही है. बहुत तिरपुडे साहब का काफ़ी बड़ा परिवार है सामाजिक क्षेत्र में. तो सामाजिक क्षेत्र से बहुत सारे लोग आते हैं उनके ना मुख्य लोग से. कौन उपस्थित है? मुख्य रूप से तो बहुत सारे लोग थे, अब किन नाम ले बहुत सारे लोग थे. हमारे संस्था के तो सभी पदाधिकारी रहते हैं. हमारे संस्था से जुड़े जितने यूनिट्स है, जितने कॉलेजेस है, स्कूल है, हॉस्टल है, हॉस्पिटल्स है, नर्सिंग कॉलेज, सभी जगह के कर्मचारी और बाला साहब तिरपुडे का मित्र परिवार है जो काफ़ी बड़ा है. और उनको राजकीय सामाजिक क्षेत्र में मानने वाले लोग हैं, वो भी आते हैं. तो ऐसे अनेक जगह से जुड़े हुए लोग सभी तिरपुडे साहब को श्रद्धांजलि देने के लिए हर साल आते हैं और उन्हीं के समक्ष ये सब कुछ कार्यक्रम किया जाता है.